गंगाखेड विधानसभेमध्ये जो एकंदरीतच प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांचा जो लढा उभा केलाय त्याच्यामध्ये महिला आघाडीचा मोर्चा सांभाळणारी एक सरदार, एक शिलेदार म्हणजे माझे पूजाताई, माझ्या पाठीमागं माझी बहीण म्हणून अखंडतेने धालीसारखी उभा राहणारी, त्या 11 तारखेच्या मोर्चामध्ये तिनं खूप मोठी भूमिका बजावली होती आणि असंच आपण पुढेही बचेंगे तो और भी लढेंगे, आपण असंच लढत राहू या प्रस्थापितांच्या विरुद्ध. पाठीमागं काय दिसते भावांना माहिती आहे का? ही 007ची नंबर प्लेट आहे. साहेबांच्या जीवनातली पहिली गाडी जी साहेबांनी घेतली होती त्या पहिल्या गाडीची नंबर प्लेट जी की माझ्याकडे आहे, माझ्या हृदयामध्ये आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा मी साहेबाला भेटायला गेलो त्यावेळेस साहेबांनी मला ही गिफ्ट दिली होती माझ्या हृदयामध्ये राहण्यासाठी. साहेबांचा आत्मा माझ्यापाशी राहतो. सकाळी निघताना ह्या नंबर प्लेटचं दर्शन घेतल्याशिवाय मी बाहेर पडत नाही आणि साहेबांचा आत्मा माझ्या हृदयापाशी आहे. नाथकीर्तिका धनगरांचा काटार हिंदू रग्गल धनगर आहे. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे. 4 दिवसापूर्वी गंगाखेड येथे आमचे बंधू महेश बिडकर यांच्यावर काही चूक नसताना जीवघेणे हल्ला झाला आणि हाच नाही, या अगोदरही 2 वेळा त्यांच्यावर असाच जीवघेणे हल्ला झाला होता. त्याचं कारण एकच आहे की भ्रष्टाचारी लोकांना बोगस कामाबद्दल महेश भैया प्रश्न करतात. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, किती दुर्दैवी अवस्था आहे तुमची. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाशी लढण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी तुम्हाला कटक कारस्थानं करावे लागतायत. पण एक लक्षात ठेवा, अशाच सामान्य कुटुंबातून, गरीब परिस्थितीतून भ्रष्टाचारी प्रस्थापिताच्या छाताडावर तांडव करणारे गोपीचंद पडळकर साहेब या डहाण्या वाघाच्या कार्यकर्ता आहे महेश बिडकर. कोणावर अन्याय करू शकत नाही आणि झालेला अन्याय सहन पण होणार नाही. आणि आम्ही सर्वजण महेश भैयाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. महेश भैया हा आमच्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी लढतोय. तर आम्हाला कुणाला प्रश्न करता येत नाहीत, कुणाशी लढता येत नाही, तर आम्ही त्याच्या पाठीमागे तर उभं राहू शकतो. त्यामुळेच तुम्हा सर्व गंगाखेडवासियांना कळकळीची विनंती आहे, उद्या दिनांक 11 जुलै 2026 सकाळी ठीक 11 वाजता अहिल्यादेवी होळकर चौक गंगाखेड येथे जास्तीत जास्त संख्येने महेश भैयाच्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण उपस्थिती लावावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.